थांबा। आम्ही चांगलंच जाणतो आपण काही शोधत होता। नाही जी, काय नाही। मुकाट सांगा, काय शोधत होता आपण? कोणासाठी काम करता? म्या कोणासाठी काम करणार? तुम्ही उगा काहीतरी गैरसमज करतायसा। सुईन आहे ना म्या, लोकांच्या भल्यासाठीच काम करणार। असं? कोणाच्या भल्यासाठी करत आहात हे चांगलंच ध्यानी आले आमच्या। नागोजी रावांकडे जाता ना? वय जी, त्यांच्यात बी जातोय की। सुईन आहे म्या। मग एखाद्या बाईचं बाळंतपण करून मुला मुलींना जन्म घालताना तुम्हाला आनंद होतो ना? वय जी, आनंद होतो की। मग तसाच आनंद कैलासवासी जिजाऊ साहेबांना झाला जेव्हा स्वराज्याचं स्वप्न त्यांनी आपल्या उदरात वाढवलं। पण त्याच जिजाऊ साहेबांचं स्वप्न आज एक सुईण हिरावून घेऊ पाहते। बाळाला जन्म देताना जो आनंद होतो ना, तोच आनंद तोरणा जिंकताना छत्रपती शिवरायांना झाला होता। तोच आनंद मातीमोल करण्याचा ध्यास एका सुईणीने घेतलाय। नाही नाही, तुम्हाला जो आनंद होतो ना, तो राज्याभिषेकाच्या वेळेस रयतेला झाला, या महाराष्ट्राच्या मातीला झाला, मावळ वारात फडफडणाऱ्या भगव्याला झाला। पण तोच आनंद आज एका सुईणीला पाहवत नाहीये। कशासाठी? स्वार्थासाठी? मोहासाठी? या रयतेच्या सुखासाठी छत्रपती संभाजी राजे हाल हाल करून मारले गेले। पण शंभू छत्रपतींच्या बलिदानावर बाळाला जन्म देणारी सुईण सुखावतीये। कशासाठी? केवळ या मोहरांसाठी? मुघली छावणीत येसुबाई मासाहेब हाल सोसतायत। कशासाठी? या रयतेसाठी। पण त्याचाही असुरी आनंद बाळगतीये ही एक सुईण। नाही, बाळ जन्माला घालणाऱ्या सुईणीच्या हातून स्वराज्याची हत्या होणार नाही। जा बाई तुम्ही आता, आणि कोणास काय सांगायचंय ना ते नक्की सांगा। म्हणा स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी छत्रपती राजाराम राजे आणि ताराबाई विशाळगडावर या झोपडीत आहेत। आम्ही कटून मरू पण स्वराज्य अबाधित ठेवू। निघा आता। नाही नाही राणी साहेब, आम्हाला माफी द्या। स्वराज्याशी नमक हरामी करण्याची लई मोठी गलती करत होता आम्ही। तुम्ही आम्हासनी वाचवलं, माफी असावी राणी सरकार। उठा बाई, उठा। तुमच्या पश्चातापाच्या अश्रूंनी तुमचं सारं पाप धुतलं गेलं। बाई आम्हाला सांगा, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात कशा? मुर्दा बशिवला त्या नागोजीचा। त्याच लांडग्याने तुमचा माग काढाया मला इथं धाडलंय। कुत्र्यावानी हुंगत हुडकतोय तो तुम्हासनी। वतनाच्या मोहापायी नागोजीराव देखील औरंग्याकडे वळलेत। शेवटी खिल्लतीच्या ओझ्याखाली नागोजीरावांसारख्या कुळवंत मराठ्याचा स्वाभिमानी कणा मोडला। यापेक्षा मोठं आश्चर्य ते काय म्हणायचं? आणि नागोजीरावांसारख्या बऱ्याच स्वाभिमानी माना खिल्लतीच्या ओझ्याखाली वाकल्या असतील। अशी लई गिधाळ मोकाट सुटल्यात। पर म्या त्या नागोजीसनी धडा शिकवणारच। आता त्यो हाय आणि म्या हाय।
हम समझे कि तुम इनाम लेने के लिए आई हो, लेकिन तुम्हारे चेहरे का नूर कुछ और ही कहानी बयां कर रहा है। हे बघा शैजादी साहेबा, अहो थोडासा वकूत द्या, मग समद्या बातम्या तुम्हाला येऊन सांगते का नाही ते बघा। वक्त की कमी ना होती तो क्या तुम जैसों की मदद लेने की नौबत आती? एक मामूली सा काम सौंपा था तुम्हें और तुम उसे भी अंजाम ना दे पाई। कसलं असन काम? अहो मगरीच्या जबड्यातनं सावज बाहेर काढणं लय सोपं आहे, पण येसूबाईच्या मनात काय चाललंय ते बाहेर काढणं लय कठीण आहे बघा। आता बरं वाटतंय का आपल्याला? आऊसाहेब, बाळराजे, अहो थाळ्याचा समय उलटून चाललाय. कुठे रमला होतात आपण? घोडेस्वारीचा सराव करत होतो आम्ही आऊसाहेब. असं? ते कोणासोबत? बादशाह साहेबांसोबत. पण काय काळजी करू नका, खरा घोडा नव्हता काही. वजीर साहेबांचा घोडा झाले होते. मग काय म्हणाले बादशाह साहेब? पनालगढ़ से कूच करने के बाद छिपने के लिए सबसे अच्छी जगह कौन सी है? विशालगढ़. विशालगढ़. बच्चे की जुबान से विशालगढ़ का जिक्र सुनकर येसुबाई की मुदाफात गौर करने लायक थी। हो ना हो, राजा राम और ताराबाई का डेरा विशालगढ़ के आसपास ही है। पन्हाळा सोडून विशाळगडी आलो तेव्हा वाटलं होतं थोडी उसंत मिळेल, पुढील रणनीती आखता येईल, आणि हे असं झालं. आता आपला अज्ञातवास सर्वांसामने येतो की काय असं वाटू लागलंय. आधी आपण चारच होतो ज्यांना माहित होतं आपण कोण आहोत, पण आता ही पाचवी व्यक्ती आहे जिला आपली ओळख पटली आहे. एकदा घर फिरलं म्हणजे घराच्या वाशांप्रमाणे घरचा वास बी फिरत्यात. ही सुईन फितूर निघाली तर? या सोयीसारख्या लोकांची फितरत एकच बघा, जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळ. तेव्हा हिच्यावर भरोसा कसा करायचा? अगदी बरोबर. ही अशा प्रवृत्तीची लोक म्हणजे जहाजातले उंदीर. जरा का जहाज डगमगलं की लगेच त्यातनं उड्या मारतात. नागोजीराव ही त्यातलेच एक. पण या सुयणीमुळे समजलं, स्वराज्यातील मातब्बर शिलेदार एवढ्या वर्षांची स्वराज्य निष्ठा सोडून केवळ वतनाच्या लोभापायी अखेर मुघली दावणीला बांधले गेलेच. पण राजे, नागोजीरावांसारखे असे किती शिलेदार वतनाच्या आणि जहागिरीच्या आमिषाने स्वराज्य सोडायला तयार असतील? समधीकडे बेबंदशाही माजली आहे धनाजीराव. कोणाचा कोणासनी पत्त्या नाही. तर कोणावर किती भरोसा ठेवायचा हेच कळत नाही. आपला म्हणून एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवायचा तर त्यो खांदा मुघली झेंडा घेऊन निघतोय. आम्ही बी त्योच विचार करतोय की राजासनी जिंजीपातूर कसं पोचवावं. समधीकडे मुघल पसरला आहे कोळ्याच्या जाळ्यावाने. आपल्या आस्थनीतल्या सापांचं काय? ते फणा काढणारच. वारा पाहून वाट फिरवणारी जमात ही. या अशाच लोकांमुळे आमच्या आबासाहेबांना आणि दादा महाराजांनाही भोगावं लागलं होतं. आता आपणही भोगतोच आहोत. दिवसेंदिवस ही विषवल्ली सर्वत्र पसरतच चालली आहे. पण त्यासाठी आधी आपल्याला जिंजीकडे जाणे गरजेचे. एकदा का जिंजीला गेलो की फौज बांधणी करून लष्करी बळ वाढवू आणि मग ही पाळमुळं लागली छाटू. पण जिंजीपर्यंत जाण्याचा मार्ग बिंदोक आहे की नाही याची काही खबर संताजी धनाजीरावांकडनं आली नाही अद्याप. राजे, जिंजीच्या मार्गावर अशी फितूर लोक तर नसतील ना?
काय गये भटक भवाने, या नागोजीला झोपेत माराया चिलट समजलीस होय ग तू? हं? गप गुमान सांगायचं. तुला कुणी इथं आमासनी माराया पाठवलं? बोल बोल. राजाराम राजा आणि तारा राणी कुठं हाय ती ते तुला बरोबर माहिती आहे. बोल घरा घरा. आमासनी काही ठाव नाही. असं लईच पडून पाठवलंय तुला. पर एक गोष्ट पक्की ध्यानात ठेव, राजाराम राजेची खबर जो पावतर तू देत नाहीस तो पावतर तू मरणार नाहीस आणि जित्ती बी राहणार नाहीस. अरे मुर्द्या, आईत खवलांड्यांचा भाऊबंद आहेस तू. तो तुझ्या जिंदगानीवर लई बोललीस. अद्याप तुमच्याकडनं काय बी खबर नाही आली. म्हटलं आपणच जाऊन भेटावं. काय काय खबर बात? या खबर काढतीया, पर अद्याप त्यांचा काय बी ठाव ठिकाणा लागला नाही बघा. पर ते पावनखिंड ते ईशागडाचा पायथा या भागातच कुठंतरी असण्याची शक्यता आहे. तुम्ही दिलेली मोहर हीच माहिती काढण्यात खर्ची झाली बघा. घ्या घ्या, पण काम पक्क करा. नागोजीराव, तुम्ही की नाही वायफळ वेळ घालवताय. ह्या बाईकडून काही जमेल असं वाटत नाही. अहो केशव पंत, हीच बाई आपलं काम करतीया. ही सुईणबाई सगळीकडे फिरतीया, तेव्हा हिला सगळ्या बायका वळीकत्यात. असं बरं, हे बघा, तुमच्यासाठी एक खुशीची खबर आहे. खुशीची. बादशहाकडनं सांगावा आलाय तुमच्यासाठी. अहो, भेटीला बोलवलंय तुम्हाला. चला, तुमची भेट घडवून आणतो बादशहाशी. चला, तुमची भेट घडवून आणतो बादशहाची. बड़ा इंतजार करवाया केशव पंत आपने. इस बार खबर लाए हो या फिर कोई बहाना? या वेळेस पक्की खबर देणारे सोबत घेऊन आलो आहोत. ते आपल्याकडे आले म्हणजे पक्की खबर पाठोपाठ येणारच. बादशाह सलामत के सामने मेहमान का तारुफ करवाया जाए. जी जरूर. मागे आम्ही आपल्याकडे सूतोवाच केल्याप्रमाणे मराठा साम्राज्यातील नामवंत सरदार नागोजीराव यांना साक्षात आपल्या भेटीसाठी घेऊन आलो आहे. हमने अपना मंसूबा तो बयां किया है, अब वफादारी दिखाने की इनकी बारी है. माफ करा हुजूर, उमरना अवध्यानं आपण आमासनी वडील आहात. तरी बी आमचा तजुर्बा सांगतो, राजकारणात कायमची वफादारी असं काय बी नसतं या. कारण वफादारीचं पीक फायद्याच्या शिंपणावरच पोचलं जातं या.
तवा फायद्याची बात करा। अब मराठों की इसी सियासती सूझबूझ के तो हम कायर हैं, और आप जैसे समझदार लोगों की वजह से ही तो हम इतने सालों से दक्कन में कायम हैं। बताइए आपकी रजा क्या है? वतन। मंजूर। अभिनंदन नागोजी राव। हमारी बात पूरी होने से पहले जश्न मत मनाइए। वतन जरूर मिलेगा, लेकिन राजा राम और ताराबाई की पक्की खबर मिलने के बाद। जाओ, जाकर अपने स्वराज में ऐलान करो, मां बदौलत वतन बख्शीश देंगे जो भी ताराबाई और राजा राम की पक्की खबर देगा उसे। राजा राम लाओ, वतन पाओ। इस किले को हम नजरअंदाज नहीं कर सकते, हमें जल्द से जल्द हरकत में आना होगा। आप हुक्म फरमाएं आलीजा। हुजूर। सब्र करो, वक्त लगता है, हर तरफ से सोचना पड़ता है। अपनी तसल्ली होने के बाद ही शाही हुक्म जारी किया जा सकता है। क्या कहा था तुमने? सावंतवादी में हमारा कौन सरदार तैनात है? जी, सरदार खेम सावंत। खेम सावंत। हुक्म जारी करो, उसे अपनी फौज के साथ कूच करने के लिए कहो, और जब तक हमारा अगला हुक्म ना आए जंगल में छुपे रहने के लिए कहो। कोंकण और सरहदी इलाकों से जितनी फौज इकट्ठा कर सको करो, और अंबा घाटी से ऊपर चढ़कर मैदानी इलाकों में तैनात रहने के लिए कहो। लेकिन आलीजा, आपका मंसूबा क्या है? विशालगढ़ की घेराबंदी। संभा के बच्चे की जुबान से विशालगढ़ का नाम सुनते ही हमारा शक यकीन में तब्दील हो गया। हो ना हो वो काफिर बच्चा राजा राम उन्हीं वादियों में कहीं छिपा है। खेम सावंत को तुरंत हुक्म जारी करो। जी, आपका हुक्म सर आंखों पर। अगर इजाजत है तो आलीजा आपको विशालगढ़ की जमीनी हकीकत से वाकिफ कराना चाहूंगा। विशालगढ़ सह्याद्री पर्वत के कतारों से हटकर यह खड़ा एक विशाल किला है, जिसकी हिफाजत के पुख्ता इंतजाम खुद कुदरत ने करके रखे हैं। नतीजा ये कि विशालगढ़ की घेराबंदी के लिए हमें ज्यादा तादाद में फौज की जरूरत पड़ेगी। हमारे पास फौज की कमी है? बिल्कुल नहीं। तो हमारी जंगी सोच पर आपको शक है? तौबा तौबा। तो हुक्म की तामील करो। जी। पनालगढ़ से मुकरबगान से फौज मंगाओ, पूना से राउला खां से मदद लो, जितनी फौज तैनात करनी हो करो, लेकिन विशालगढ़ की घेराबंदी में कोई कसर मत छोड़ो। और हाँ, ढिंढोरा पीटते हुए, नगाड़े बजाते हुए, गांव लूटते हुए मत जाना। किसी को कानो कान खबर नहीं होनी चाहिए कि विशालगढ़ घेरा जा रहा है। अजगर की तरह धीरे धीरे शिकार को कसना है, कोई जल्दबाजी नहीं। आलीजा, लेकिन इस धीमी कार्रवाई के दरमियान अगर राजाराम फिर से भाग गया तो? नामुमकिन। फिर भी वो भागने में कामयाब हो गया तो हमने अलग जाल बिछा रखा है।